धम्मपद धम्मट्टवग्गो न तेन भिक्खु होती यावता भिक्खते परे विसं धम्मं समादाय भिक्खु होती न तावता। दुसऱ्याकडे भिक्षा मागतो म्हणून तेवढ्याने माणूस भिक्षू होत नाही। मलिन धर्माचे ग्रहण करीत असेल तर भिक्षा मागूनही तो भिक्षू होत नाही। योद पुण्यंच पापंच बाहेत्वा ब्रह्मचर्य वा संकाय लोके चरती सवे भिक्खुती उच्यती। जो येथे म्हणजे इहलोकी पाप पुण्य बाहेर घालवून ब्रह्मचर्यवान होतो तो श्रेष्ठ धार्मिक जन्म जगतो, लोकात विवेकाने वागतो, तो भिक्षू म्हटला जातो। अर्थकथा। जगाच्या व्यवहारातून निवृत्त होऊन एक जण वेगळ्या पंथातील संन्यासी म्हणून भिक्षा मागून जीवन कंठित होता। एकदा त्याची बुद्धांशी भेट झाली असता आपण सुद्धा भिक्षा मागून जगत असल्यामुळे आपल्याला भिक्षू म्हणून संबोधावे अशी त्याने बुद्धाला विनंती केली। केवळ भिक्षा मागून राहण्यामुळे कोणी भिक्षू होऊ शकत नाही हे बुद्धांनी त्याला स्पष्ट करून सांगितले।